मी आज छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये माझी तक्रार घेऊन माझ्या तक्रारीचं असं माझे FIR केलेली मी दिनांक FIR 14 तारखेला जी मी FIR केली माझ्या मारहाणीची, त्याबद्दल मी तक्रार घेऊन आज CO मॅडमकडे आलेलो आहे। शासकीय पदावर असताना रेखाबाई अनिल अक्कलकर यांनी जे मला अमानुष मारहाण केलेली आहे व गोरख अक्कलकर यांनीही मला मारहाण केलेली आहे, त्या संदर्भात हे जमणार बळीराम लक्ष्मण ताटू मी दिनांक 13 तारखेला व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज टाकला की आमच्या गावाचे सरपंच ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवत नाही। अशा संदर्भात मी मेसेज टाकल्यानंतर मी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतमध्ये दाखल झालो, तर मला रेखाबाई अनिल अक्कलकर व त्यांचे साथीदार मिळून जवळपास 11 जणांनी मला अमानुष मारहाण केलेली आहे। त्याबद्दल मी ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड येथे मी तक्रार दाखल केली व 11 जणांविरोधात FIR दाखल केलेली आहे, हा त्याचा पुरावा आहे। व त्यांनी माझ्यावर खोटे केसेस दाखल केलेले आहे की 352 351 ह्या की मी महिलेची छेडछाड करून त्याचे असली शिवीगाळ केलेली आहे म्हणून। नाही आता हा जो प्रकार आहे हा कुठं घडला नेमका, म्हणजे कोणतं ग्रामपंचायत आहे, गाव कोणतं? सिंदेफळ ग्रामपंचायत सिल्लोड तालुका। अच्छा बरं, काय आता तुम्ही काय माहिती मागवली होती? काय मी माहिती मागितली होती का RTI अर्ज राईट फॉर इन्फॉर्मेशनच्या अर्जाची माहिती मागितली होती का कोणतीही शासकीय निधी 15 वेतन आयोग, नीती आयोग आणि आमदार खासदार निधी व नरेगा निधीच्या बांधकामाविषयी व कामाविषयी मी माहिती मागितली होती। तुम्ही काय आता तुम्हाला मारहाण झाली तर पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? हो दिलेली। बरं, तुमच्यावर आता तुम्हाला एवढी मारहाण झालेली असताना पोलिसांनी काय ॲक्शन घेतली? पोलिसांनी ॲक्शन अजूनपर्यंत घेतलेले नाही माझ्या हिशोबाने बरोबर। आज तुम्ही जिल्हा परिषदला आलाय, कोणाला निवेदन देणार? CO मॅडमला निवेदन देण्याकरता आलेलो आहे। काय नेमकी निवेदनाचं? माझ्या निवेदनाची नेमकी मागणी हे आहे का ज्या शासकीय पदावर असताना त्यांनी माझ्यावर जी मारहाण केलेली आहे त्या विरोधात मी त्यांचा राजीनामा मागण्याकरता आलेलो आहे। काय म्हणते त्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे काही ग्रामपंचायत देणार आहे तुम्ही? ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार पहिला मुद्दा हा आहे का त्यांनी एक नागरिक जो प्रश्न उपस्थित करत होता त्याला मारण्याचा अधिकार त्यांना मुळीच नव्हता। भ्रष्टाचार हा बाजूला राहू द्या, पण त्यांना मारण्याचा अधिकार मुळीच नव्हता। संविधानाने त्यांना अधिकार दिलेला नाही, याच्यामुळे मला राजीनामा त्यांचा मागायचा आहे। आता पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची? पुढची भूमिका हीच असणार आहे की त्यांची मी राजीनामा मागणार आहे CO मॅडमकडे व मला पुढे जर उपोषणही करायचं वेळ पडली तर मी उपोषणाला बसणार आहे। पुढे जिल्हा परिषद समोर का? जिल्हा परिषद समोर जिथे मला परवानगी मिळेल त्या पद्धतीने मी बसेल। नाही आता तुम्ही SP साहेबांना काही भेट दिलाय का? SP साहेबांची काही भेट घेतली का तुम्ही? कोणते? पोलीस अधीक्षक ग्रामीणचं त्यांना काही भेट दिली का? आता पोलिसांनी तिथले तुम्ही म्हणता का गांभीर्याने दखल घेतली नाही तर तुम्ही SP साहेबांना भेटणार? मी म्हणतोय का पोलीस निरीक्षकांनी त्याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर तातडीने त्यांच्यावर हे करावे। ओके, धन्यवाद।